कल्की धर्माचा घोडेस्वार. फार फार वर्षांपूर्वी पृथ्वीवर अंधार पसरला होता. हे होते कलियुग. सत्य, धर्म आणि न्याय हे केवळ जुन्या कथांमधील शब्द बनले होते. लोक आपापसात भांडू लागले, लोभ वाढला आणि वाईट गोष्टींनी जगावर राज्य केले. सर्व देवता चिंतेत होत्या. त्यांनी मिळून भगवान विष्णूंना प्रार्थना केली. तेव्हा भगवान विष्णूंनी आश्वासन दिले, ज्यावेळी अधर्म शिगेला पोहोचेल तेव्हा मी संभल नावाच्या गावात कल्की रूपात जन्म घेईन आणि धर्म पुन्हा स्थापित करेन. संभलमध्ये एका साध्या पण धर्मनिष्ठ घरात त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव होते विष्णुयश आणि आईचे नाव सुमती. त्यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले कल्की. लहानपणापासूनच कल्कीमध्ये शौर्य आणि बुद्धीचे तेज होते. तो शांतपणे लोकांचे दुःख पाहत असे आणि न्याय परत आणण्याचे स्वप्न बाळगत असे. जेव्हा तो थोडा मोठा झाला तेव्हा त्याचे गुरु चिरंजीवी परशुराम त्याच्या भेटीला आले. परशुरामांनी त्याला अस्त्रशस्त्रे आणि धर्माचे खरे ज्ञान दिले. परशुरामांकडून शिक्षण घेतल्यानंतर कल्कीला एक शुभ्र घोडा मिळाला, ज्याचे नाव होते देवदत्त. तो घोडा वाऱ्याच्या वेगाने धावणारा आणि अत्यंत निष्ठावान होता. त्याच वेळी त्याला भगवान शिवाकडून एक तेजस्वी चमकदार तलवार प्राप्त झाली. ही तलवार अधर्माचा नाश करण्याची शक्ती बाळगून होती. कल्कीने आपला पांढरा घोडा देवदत्त यावर स्वार होऊन आपल्या मिशनला सुरुवात केली. त्याच्या मनात केवळ धर्मस्थापनेचा एकच ध्यास होता. त्याने जगाला दाखवले की सामर्थ्य म्हणजे इतरांवर राज्य करणे नाही, तर दुर्बलांचे रक्षण करणे होय. त्याचा प्रत्येक विजय धर्माच्या विजयाची घोषणा करत होता. कल्कीने अंधाराला हरवले, सर्व वाईट विचार आणि वाईट कृत्ये नष्ट केली. अखेर कलियुगाचा शेवट झाला आणि पृथ्वीवर शांती परतली. तेव्हा धर्माचे सत्ययुग पुन्हा सुरू झाले. कल्कीने आपले काम पूर्ण केले आणि तो आपल्या दिव्य धामाकडे परतला. पृथ्वीवर प्रेम आणि न्यायाचे युग आले.